कामकाज तहकूब करण्यात आले आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे येऊया। विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीची 22 डिसेंबरला बैठक झाली। राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। विलीनीकरणाची अडचण वाटेल अशा नेत्यांची बैठक झालेली होती। माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी ही बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील या बैठकीमध्ये होते। बैठकीतल्या नेत्यांनी अजित पवारांशी 1-to-1 चर्चाही केल्याचं कळतंय। जयंत पाटलांच्या घरी रात्री 9 ते 12 या दरम्यान ही बैठक पार पडली होती। तर या 1-to-1 बैठकीत काय झालं होतं यातले काही ठळक मुद्दे पहा। जितेंद्र आव्हाडांनी अनेकदा अजित पवारांविरोधात भूमिका मांडली। एकत्र आल्यास मुंब्रा कळवा मतदारसंघाबाबतच्या भूमिकेवर चर्चा झाली। अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके घड्याळावर जिंकले। एकत्र आल्यास काय करायचं यावरही चर्चा झाली। अडचणीत असलेल्या घोडगंगा साखर कारखाना सुस्थितीत कसा आणणार यावरही चर्चा झाली। माजी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागणार। पोटनिवडणुकीत काय रणनीती असावी यावरही चर्चा झाली। दत्ता भरणे हे हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख विरोधक। ते आमदार राहणार असतील तर हर्षवर्धन पाटलांचं काय यावरही चर्चा झाली। अंकिता पाटील यांना जिल्हा परिषद घड्याळ चिन्हावर लढायला सांगण्यात आलं। यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आम्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन अशी काहीही बैठक झाली नव्हती, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। अजितदादांसोबत बोलणी सुरू असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते, असं देखील मुश्रीफांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दादा प्रचारामध्ये नेहमी बोलत असत। अजितदादांनी आपल्यासोबत कधी थेट चर्चा केली नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आता विलीनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं खंडन केलेलं आहे। आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या। ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या। दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं, परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती। तर विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचा अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। गेल्या 2 दिवसांपासून विलीनीकरणाच्या चर्चा सुरूच नव्हत्या असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून दावा करण्यात येत होता। याला शरद पवारांनी उत्तर दिलंय। यानंतर राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत नेमकं काय झालं याचा वृत्तांत लवकरच मांडला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। 9 फेब्रुवारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाचे टप्पे मांडणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ चित्रीकरणासह नेमकं काय ठरलं होतं हे सविस्तर मांडणार आहे असं सूत्रांची माहिती आहे।